भारतातून टीबी हद्दपार करण्यासाठी जनजागृती, समन्वय, तंत्रज्ञान आवश्यक. टीबीसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढा देताना केवळ औषधोपचार नाही, तर जनजागृती, प्रशासनिक समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि जनसहभाग हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. तसेच या लढ्यात निष्ठेने सेवा देणाऱ्या NUHMच्या कर्मचारी वर्गास पगारवाढ आणि सन्मान दिल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. टीबी मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येऊन यावर काम करू, असं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांना दिलं. टीबी मुक्त भारत करण्यासाठी देशपातळीवर 100 दिवसांचे अभियान राबवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात 100% टीबी हद्दपार करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदार, आरोग्य सचिव, अभियानाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आरोग्य मंत्रालयाकडून टीबी मुक्तीचा संपूर्ण आराखडा, त्यातील प्रगती, अडचणी आणि पुढील दिशा यावर सादरीकरण करण्यात आले. टीबीची लक्षणे, उपचार प्रक्रिया, रुग्णांचा मागोवा, औषधांचे वहन आणि ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार या सर्वांची माहिती यावेळी खासदारांना देण्यात आली.